आशाताई यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर त्यांच्या अंत्यदर्शनासाठी सचिन तेंडुलकर आपल्या परिवारासह पोहोचलेले आहेत. स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांचं वयाच्या 93व्या वर्षी निधन झालं. मल्टी ऑर्गन फेल्युअरमुळे त्यांना त्रास झाला आणि त्यामुळेच त्यांचं निधन झालंय. आशाताई यांच्या कुटुंबियांची सचिन तेंडुलकर यांच्याकडून सांत्वनपर भेट घेतली जाते. आज प्रत्येक डोळ्यात अश्रू आहेत, कारण आशाताई आपल्याला सोडून गेल्या आहेत. आशाताई यांच्या निधनामुळे देशावर शोककळा पसरली आहे. अवघ्या इतक्या सगळ्या वर्षांपासून खडतर प्रवास करत आपली वेगळी ओळख निर्माण करून जगावर राज्य करणाऱ्या आशाताई आज आपल्यात नाहीत. वयाच्या 90ीत देखील स्टेजवर 3 तास उभं राहून गाण्याची त्यांच्यात ताकद, आणि आज वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला. आशा भोसले यांच्या निधनामुळे आज फक्त गायकांमध्येच नाही किंवा फक्त सिनेसृष्टीवरच नाही, तर अख्ख्या देशासह जगभरात त्यांच्या जाण्यामुळे दुःख व्यक्त होत आहे. क्रिकेट विश्वातले असू देत, पोलीस प्रतिनिधी असू देत, ॲक्टर ॲक्ट्रेसेस असू देत किंवा राजकारणी असू देत, आज प्रत्येकांचे डोळे तरळलेत, कारण आशाताई आज आपल्यातून निघून गेलेल्या आहेत. ज्यांची गाणी लहानपणापासून आपण ऐकत आलो आहे, तो आवाज आज थांबलाय, पण त्यांनी आत्तापर्यंत जे गाऊन ठेवलेलं आहे तोच आपल्यासाठी पुढचा वारसा असेल. प्रसिद्ध गायिका आणि प्रसिद्ध नायिका केतकी माटेगावकर आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत. केतकी, तुमचं पुढारी न्यूजमध्ये स्वागत. पण आजचा हा दिवस अतिशय दुःखाचा आहे, कारण आशाताई आज आपल्यात नाहीत. तुझी केतकी आणि आशाताईंची ओळख कधीपासूनची, आणि आशाताईंबरोबरच्या तुझ्या काही अशा गोड आठवणी? सगळ्यात आधी मला मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली मी आशाताईंना वाहू इच्छिते. कारण जन्म झाल्याच्या आधीपासून माझ्या आईनी मी पोटात असताना लताबाई आशाबाईंचीच गाणी ऐकलेली आहेत. दीदी आणि आशाताई ही अशी 2 नावं आहेत ज्यांच्या शिवाय माझं म्युझिक अपूर्ण आहे. आणि कुठेतरी पहिला सूर जो कानावर पडतो आणि तो महत्वाचा असतो, तो मी भाग्यवान समजते की तो आशाताईंचा आणि दीदींचाच मला आईने ऐकवला. आणि आशाताईंची ओळख, मी लहान होते खूप आणि मला खूप भीती वाटली होती जेव्हा मला असं लक्षात आलं की माझ्या कॉन्सर्टला आशाताई असणार आहेत ऐकायला. तर मला खूपच भीती वाटत होती आणि कसं गाणार, काय करणार. आणि तेव्हा मला अत्यंत कठीण गाणं त्यांचं गायचं होतं, जीवलगा राहिले रे दूर घर माझे. आणि मी तेव्हा 13-14 वर्षाची होते. सारेगमप मधनं जस्ट बाहेर पडले होते आणि मला माहिती नव्हतं, त्यांनी माझं गाणं ऑलरेडी ऐकलं होतं, त्यांना माहिती होता आवाज माझा. तर तेव्हा मी जेव्हा जीवलगा गायले, मी फक्त डोळे मिटले आणि त्यांना नमस्कार केला. समोर त्या बसल्या होत्या. खूप गोड हास्य, खूप छान प्रसन्न चेहरा आणि अत्यंत मोटिवेट करणाऱ्या अशा त्या होत्या. तर त्यांनी फक्त असं केलं आणि ते डोळे छान हे करून ते म्हणल्या गा, आणि मी गायले जीवलगा राहिले रे. टेन्शन पूर्ण गेलं माझं, कारण तुमचा गुरु जेव्हा समोर असतो तेव्हा टेन्शनचा प्रश्नच येत नाही काही, कारण त्यांच्याचकडनं तुम्ही शिकलेले असता कुठेतरी. तर मी गायले आणि त्याच्यानंतर त्या मागे आल्या जेव्हा, तेव्हा मी नमस्कार केला आणि मी खूप खूप म्हणजे मला असं होत होतं की आता काय आवडलं असेल नाही, कारण त्या म्हणल्या छान गातेस बाळा, रियाज छान असा चालू ठेव. आणि त्याच्यानंतर जवळजवळ 10 वर्षांनंतर, काही वर्षांपूर्वीच माझा कॉन्सर्ट जेव्हा षण्मुखानंदला झाला, तेव्हा सुद्धा आशाताई होत्या. आणि तेव्हा त्या मला मनापासून आशीर्वाद त्यांनी दिला होता की तुझं गाणं मी ऐकत असते आणि तू खूप छान गातेस, सुरेल आहेस, असाच रियाज सुरू ठेव आणि छान करत राहा. मला इतकं छान वाटलं. आणि एक कुठेतरी कनेक्शन आशाताईंशी असं होतं की पहिलं गाणं जेव्हा सलील कुलकर्णींनी माझ्याकडनं गाऊन घेतलं, तेव्हा आशाताईंचंच गाणं मी लहान असताना 3-3.5 वर्षाची असताना मी गुणगुणत होते. ते होतं चांदण्यात फिरताना. आणि मी काय सांगू की आशाताई नाहीत हे कुठेतरी चुकल्यासारखं वाटतंय. कारण मला थोडं, मी बोल्डली असं म्हणेन की आशाताई असतील, दीदी असतील, कुठेतरी ही माणसं नाहीत, हे देव आपल्या पृथ्वीवर वावरत होते इतके दिवस, असं मला वाटतं की म्हणजे हे
आपल्याला सोडून जाऊ शकतात असा काल प्रश्न पडला मला. आणि वेगळंच वाटतंय, काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय, काहीतरी पोकळी निर्माण झालीये हम्म. प्रचंड मोठी. पण मला कुठेतरी असं वाटतं की गाणं आहेत आणि त्या गाण्यातून आपल्या बरोबर आहेत. अर्थात आज त्या आपल्यात जरी फिजिकली नसल्या, त्यांनी इतक्या वर्षांपासून जी निष्ठा गाण्यासाठी दाखवली ती आज आपल्या मनात रुजली. आणि त्यांना नेहमी म्हणायच्या केतकी की गाणं शिकण्यापेक्षा गाणं तुम्ही छान ऐकलं पाहिजे आजी. म्हणजे रिॲलिटी शोजमध्ये पण त्या कंटेस्टंट्सना हा प्रश्न विचारायचा की हे गाणं तू गायच्या आधी किती वेळा ऐकलंस. मग जर बरोबर. कंटेस्टंटनी उत्तर दिलं 50 वेळा, तर नाही, तुला आणखी 50 वेळा ऐकायची गरज होती, असं त्या सांगायच्या. तुझ्या बाबतीत असं बरोबर. कधी झालंय की त्यांनी तुला असा कधी सल्ला दिला गाण्याच्या बाबतीत की अम, मी सांगू का, मला त्यांचं लहानपणापासून गाणं मी इतकं प्रचंड ऐकलंय हो. की माझ्या आईला सुद्धा माझी आई स्वरा आशा नावाने एक कार्यक्रम करायची, जो आशाताईंना एक आदरांजली म्हणूनच असायचा कार्यक्रम. वा. आणि त्याच्यामध्ये ती 30-32 गाणी गायची. त्यामुळे त्याची रिहर्सल घरी आई करताना मी ऐकलेलं आहे. त्यामुळे मी किमान 100 वेळा 150 वेळा आशाताईंचं एक एक गाणं ऐकलं असेल लहानपणापासून. हो. प्रचंड ऐकलंय. त्यामुळे असं कधी झालंच नाहीये की आशाताईंची आणि लता दीदींची गाणी रोज लावली नाहीयेत. हम्म. त्यामुळे इतकं ऐकलंय की कुठेतरी तो संस्कार तुमच्या गाण्यावर होतो. खरंय. आणि योगायोग म्हणू मी काय म्हणू मला माहिती नाही, पण परवा माझा जेव्हा कॉन्सर्ट झाला अक्षरशः, तेव्हा मी पिया तू अब तो आजा आणि दुनिया में लोगों को ही 2 गाणी मी गात होती. झाला कॉन्सर्ट आणि मला फोन बघितला आणि मला मेसेज आला की आशाताईंना ऍडमिट केलंय. आणि मला असं झालं की अरे बापरे. आणि अर्थातच आपण सगळे प्रार्थना करत होतो तेव्हा. हो. आणि काल जेव्हा न्यूज आली तेव्हा खूपच वाईट वाटलं. हो. नक्कीच केतकी फक्त त्यांनी ना शास्त्रीय संगीत असू दे किंवा भावगीत असू दे, भक्तिगीत असू दे, एवढीच गाणी गायली नाही आहे, तर कॅबरेपासून पॉप अगदी. संगीत, म्हणजे त्यांनी वेस्टर्नायझेशन, जशी दुनिया बदलत गेली ना तसं त्यांनी आत्मसात ते सगळं करत गेले. आणि शी जस्ट वेंट विथ द फ्लो. आणि ते इतकं सुंदर होतं. म्हणजे आशाताईंसारख्या आत्ता इंडस्ट्रीमध्ये अजून दुसऱ्या कोणीच नाही आणि होतील नाही, असंही आम्हाला वाटत नाही. काही नाही. कारण अगदी. आशाताईंनी आपल्यासाठी जे आज वाढवून ठेवलेलं आहे इतकं माप, म्हणजे हजारो गाणी गायली आहेत आणि सगळे वेगवेगळ्या जॉनर्सची, तेही त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. तुझं असं खूप छान त्यांचं आवडतं गाणं कोणतं? आणि बऱ्याचदा काय होतं की आशाताई हे पण म्हणायच्या की गाणं त्या जेव्हा रेकॉर्डिंग करायला जायच्या तेव्हा शब्द आधी त्या समजून घ्यायच्या. शब्द छान असतील ना तर त्या ते गाणं रेकॉर्ड करायच्या. तर आजकाल कुठेतरी गाण्यांमधले शब्द म्हणजे काहीही असतात किंवा त्यांची चाल वेगळी असते, पण आशाताईंनी जी सगळी गाणी गायली त्यांचा शब्द अतिशय सुंदर, नाही केला अगदी किंवा अगदी यांना अगदी. शोभणारे म्हणजे कंपोजिशन तसंच. हा सगळा अगदी जो संगम आहे तो त्यांनी रेकॉर्डिंग करताना त्यांनी अनुभवलाच, पण आपल्याला पण तो अनुभव. तसा शिकवला त्यांनी. अगदी. म्हणजे मी अगदी हा स्ट्रॉंग बिलीफची आहे की आशाताईंनी जे आयुष्यभर केलं त्याच्या 1% जरी एक गायिका म्हणून मला करता आलं तर खूप म्हणजे मी भाग्यवान समजेन. कारण 12,000 गाणी, म्हणजे मी काय म्हणू, इतक्या संगीतकारांबरोबर गायलेले आहेत. आणि मला एवढी आठवण येत होती त्यांची, तर मी तेव्हा त्यांचा एक इंटरव्ह्यू बघत होते. हो. आणि मला एक गोष्ट खूप भावली त्यांची, की त्या म्हणल्या की लता दीदी ऑलरेडी एक्झिस्ट करतात. त्यामुळे मी स्वतःची ओळख जर निर्माण नसती केली, माझं स्टाईल मी जर बदलली नसती, तर आज मी जिथे आहे तिथे मी नसते. हे अत्यंत कठीण होतं, कारण त्यांना तो निर्णय घ्यावा लागला. स्वतःची वेगळी ओळख निर्माण करावी लागली. आणि ती अत्यंत लीलया त्यांनी अप्रतिम म्हणजे लेगसी त्यांनी आपल्यासाठी ठेवली. आणि अत्यंत बोल्ड रिस्क घेतल्यात त्यांनी आयुष्यात. कठीण डिसिजन्स त्यांनी घेतले. त्यांनी त्या जेव्हा सांगतात इंटरव्ह्यू मध्ये की मी स्पॅनिश ऐकायचे, मी इटालियन ऐकायचे, मी कुठलंच संगीत वाईट नाहीये, हे आपलं ते त्यांचं,
हे कुठेही मी कधीही असा विचार केला नाही असं त्यांनी सांगितलं. आणि हो. मी खूप कुठेतरी इन्स्पायर झाले, की आज थोडंफार जेव्हा वेस्टर्न मी शिकले, तेव्हा आशाताईंना मी आदर्श ठेवला होता. कारण मला आई नेहमी सांगायची, की "तू आशाताईंसारखी व्हर्सॅटिलिटीचा विचार कर आणि काय म्हणतात त्याला, दीदींसारखा." प्रत्येक गायिकेमध्ये जो एक गुण गुण असतो, की असतो. बरोबर. दीदींचा एक सूर, हं. अत्यंत प्युअर असा सूर, आणि आशाताईंसारखी व्हर्सॅटिलिटी. मी आज त्यांना फक्त थँक यू म्हणेन, की काय त्यांनी नकळतपणे, त्यांनाही माहिती नसेल, की त्यांनी आम्हाला काय दिलंय, गायिकांना रादर खरंच. सगळ्याच आमच्या सगळ्या जनरेशनला. हो. ते कुठेतरी एक शिकले मी, की डिसिप्लिन म्हणजे काय हे आशाताईंकडनं मी शिकायचा प्रयत्न करते असं म्हणेन. आणि माझं अत्यंत अनेक गाणी आहेत. पण माझं अत्यंत आवडतं गाणं म्हणजे दो लफ्जों की दिल की कहानी. अ, फार सुंदर गायलंयत. आणि अ, त्याच्यामध्ये त्यांनी वेस्टर्न आणि इंडियनचा अभ्यास प्रचंड आहे. हे त्यांच्या व्हॉइस मॉड्युलेशन असो हो. किंवा अभ्यासपूर्ण वेगवेगळं काय म्हणतात, हेड व्हॉइस, चेस्ट व्हॉइस असो. हे थोडंसं मी टेक्निकल सांगते, की इतकं सहज त्यांनी आवाजाला पूर्ण मॉड्युलेट केलेलं आहे त्या हो. गाण्यामध्ये, की प्रत्येक गाणं त्यांचं म्हणजे एक मोठा अभ्यासक्रम आहे खरंच आहे. असं कारण म्हणेन. प्रत्येक वेळेला गाणं गाताना त्या फक्त गाण्याचा अभ्यास नाही करायचा, तर त्या भाषेचा पण अभ्यास करायचा. म्हणजे अगदी, उर्दू असेल, हिंदी असेल, इतर भाषांचा पण त्यांनी खूप छानरित्या अभ्यास केला आणि ते आपल्या गाण्यातून दाखवलं. अगदी, अगदी. तुझं एखादं असं खूप छान त्यांचं आवडतं गाणं जे तुझ्या अगदी दिल के करीब आहे असं? अ, दो लफ्जों की है दिल की कहानी. अम, दिल की बातों का मतलब ना पूछो, कुछ और हमसे बस अब ना पूछो, दिल की बातों का मतलब ना पूछो, कुछ और हमसे बस अब ना पूछो, ला 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 ला, किस्से पुराने, यादें पुरानी, या है मोहब्बत, या है जवानी, दो लफ्जों की है दिल की कहानी, या है मोहब्बत, या है जवानी, ला 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 ला, ला 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 ला. खूप सुंदर केतकी. कारण आज आशाताईंना आपण आदरांजली अशीच वाहू शकतो आपल्या स्वरांच्या माध्यमातून, जे त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. त्यांचा हा जो संघर्षमय प्रवास आहे, त्यांनी जी नवीन पिढी येत गेली त्यांना पण आत्मसात ते करत गेले. त्यांना कधीच असं डावललं नाही, खूप नाही, शिकवलं. नाही. त्यांच्याकडून तू असं काय वेगळं शिकलीस तुझ्या या सगळ्या गायनाच्या प्रवासात? अ, एका कलाकाराचा सगळ्यात मोठा गुण म्हणजे ॲप्रिसिएशन. हं, की कसं आहे, की ही मोठी मंडळी हार्डली आपल्याला दिसतात. आपल्याला फार दिसत नाहीत. खरंय. कारण ते आपल्या म्हणजे काय म्हणतात, ह्याच्या बाहेर असतात. झोन. आपल्याला असं सहज भेटता येत नाही. हं, पण मी आशाताईंबद्दल हे म्हणेन, की आज अशी कुठलीच गायिका नाहीये आमच्या जनरेशनमध्ये, की आशाताईंना आशाताई त्यांना भेटल्या नाहीयेत. मला ह्या गोष्टीचं नवल वाटतं खूप, की त्यांनी स्वतःला पुढच्या जनरेशनसाठी इतकं ऍक्सेसेबल सुद्धा ठेवलं, गाईड हं. केलं, मोटिवेट केलं प्रचंड. आणि हा खूप मोठा गुण आहे, की इतक्या मोठ्या लेव्हलला असल्यानंतर हा विचार करणं, की मला पुढच्या जनरेशनला मला काय देता येईल, हा खूप खूप मोठं मन असण्याचं हे लक्षण आहे. आणि आशाताईंकडनं हे माणूस म्हणून मी हे शिकले, आणि एक गायिका म्हणून मी एवढं म्हणेन, की एक डिसिप्लिन काय असते, की खरंय. सकाळी उठल्यानंतर रियाज करणं, पहाटे उठल्यानंतर, किंवा तो अत्यंत कन्सिस्टंटली ठेवणं. म्हणजे 92व्या वर्षापर्यंत सुद्धा, आता शेवटचा त्यांचा इंटरव्ह्यू जेव्हा मी बघितला, त्यांनी सांगितलं, की मी अजूनही रियाज करते सकाळी उठल्यानंतर.
हेच हेच कुठेतरी शिकण्यासारखं आहे. आणि अ, मी एवढं म्हणेन की लेगसी तुम्ही काय करिअर किंवा किती अपॉर्च्युनिटीज मिळतात ह्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी फक्त मी आज मला हे गाणं मिळालं हे मी किती चांगल्या पद्धतीने गाते बस त्याचाच विचार केला. आणि एक एक गाणं त्यांनी एका हिऱ्यासारखं त्यांनी आपल्या समोर प्रस्तुत केलं. तर हे मी शिकले आणि प्रयत्न करते मी एवढंच म्हणेन. नक्कीच वैयक्तिक आयुष्यात पण आशाताईंना खूप गोड होत्या. त्यांचा एक छान अटायर, एकदम सुंदर असा सिंपल आणि चेहऱ्यावर असं गोड हास्य. त्या वैयक्तिक अगदी. आयुष्यात पण गाण्याव्यतिरिक्त पण खूप काही गप्पा मारायच्या. हो. तुझ्याबरोबर अशा त्यांनी काही कुठल्या वेगळ्या गप्पा मारल्यात खाण्याच्या, ड्रेसेसच्या किंवा ज्वेलरीबद्दल? त्यांना खूप आवड होती या सगळ्यांची. ऍक्च्युली असं झालं की आशाताईंचा एक कार्यक्रम होता त्याच्यामध्ये आशाताईंना बाळासाहेब मंगेशकर सॉरी उषाताईंना बाळासाहेब मंगेशकर पुरस्कार देणार होते आशाजींच्या नावाचा. वाह! एक अत्यंत दुर्मिळ योग होता पुण्यामध्ये. आणि तेव्हा मला ना त्यांची केसातली फुलं खूप आवडायची आणि हं. राधा मंगेशकर तेव्हा मला ती आठवण आहे की ती फुलं मला आवडतात म्हणून राधाताईंनी ती फुलं मला दिली होती की हे घे वाह! वाह! तुझ्यासाठी म्हणून. तर हा एक खूप छान ही एक आठवण आहे. आणि आमच्या एक खूप छान गायिका आहेत मेधा परांजपे म्हणून. त्यांनी आशाताईंना ही आमची केतू असं म्हणून त्यांनी आई गं! ओळख करून दिली किती होती. गोड. आणि त्यांची मेमरी म्हणजे ह्या सगळेच मंगेशकर घराणं हं. पूर्ण हे इतके प्रचंड हुशार आणि सगळं लक्षात लक्षात कसं राहतं. राहतं त्यांना माहित हं. नाही. पुढच्या आठवड्यातच पुन्हा आशाताईंना भेटण्याचा जेव्हा योग आला, "केतू ना?" असं म्हणल्या होत्या. त्यामुळे वाह! मला इतकं म्हणजे ती गमतीशीर आठवण आहे. पण मी एवढंच म्हणेन, की मायकेल एंजेलोचं एक वाक्य आहे, हं. की "आय नो द क्रिएटर विल गो, दॅट इज व्हाय टू एस्केप डेथ, आय ट्राय टू बाइंड माय सोल टू माय आर्ट." वाह! मला असं वाटतं, की आशाताईंनी हे केलंय, की त्या आपल्यातच आहेत आणि राहणार आहेत. हो. फक्त शरीराने ते आपल्यात नाहीत, पण त्यांनी लीलया त्यांनी त्यांचा आत्मा त्यांच्या कलेशी जोडलेला आहे. त्यामुळे हं. ते आपल्यातच राहणार आहेत, असं मी समजते. खरंच आहे. कारण त्यांनी आत्ता आपल्यासाठी जे केलेलं आहे ना, ते कधीच न संपणार आहे. अजरामर आहेत या गोष्टी. आता जरी अगदी. त्या शरीराने आपल्याबरोबर नसल्या, त्यांनी देह सोडलाय, पण अशी एखादी वेळ पुढे आता भेटण्याचा आता योग येणार नाही, पण तुझ्याकडून असं त्यांना काही सांगायचं राहून गेलंय किंवा अशी काही गोष्ट आहे जी तू सांगू शकतेस? मी त्यांना काही सांगेन ह्या तुझी इच्छा, पोझिशनमध्ये मी तुझी नाही. इच्छा पण तू एक त्यांच्यासमोर इच्छा बोलून दाखवायची. हां. एवढं मला प्रश्न विचारायला खूप आवडलं असतं त्यांना, की तुम्ही हं. रियाज आणखीन प्रचंड म्हणजे अजून जर भेटण्याचा योग आला असता, तर मी त्यांना प्रचंड प्रश्न विचारले असते, की हं. "ताई तुम्ही रियाज कसा करता? तुम्ही डिसिप्लिन इतकं आयुष्य कठीण होतं. 14व्या वर्षापासून ते आता 90व्या वर्षापर्यंत सगळंच जे काही त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये झालं, ते होऊन सुद्धा कुठेही त्याचा परिणाम त्यांच्या गाण्यावर दिसला नाही. कधीच नाही." खरंय. हा मला खरंच त्यांना मनापासून प्रश्न विचारावासा वाटतो. म्हणजे आता नाही विचारू शकणार, पण की तुम्ही या सगळ्या परिस्थितीतनं जात असताना, तुम्ही तुमचं गाणं इतकं स्ट्राँग ठेवलत. तुम्ही तुमचा आवाज जरा सुद्धा इकडे-तिकडे कुठल्याच गाण्यात असं झालेलं नाही, की खर आलीये, सर्दी झालेली आहे किंवा सूर लागला नाहीये. असं 12,000 गाण्यांमध्ये एकदाही कसं काय एकदाही कसं नाही झालं नाही. झालं. हा मला प्रश्न त्यांना विचारायचा आहे, की काय लेव्हलला त्यांनी समर्पण केलं असेल, गाण्यासाठी त्यांचं समर्पण असेल? हा प्रश्न मला विचारायचा राहून गेला असं वाटतं मला. रियाज म्हटलं की अर्थात ही सगळी जी दिग्गज मंडळी आहेत त्यांनी लेगसी तयार करून ठेवली आणि रियाज हा त्याचा एक मूळ आहे. प्रत्येक वेळेला रिॲलिटी शोमध्ये त्या जायच्या किंवा कुठल्याही हो. कार्यक्रमात जायच्या, तेव्हा रियाजाबद्दल त्यांनी अशा खूप छान छान काही टिप्स दिल्या होत्या का? हो. डेफिनेटली. मला आठवतं त्यांनी एका कुठल्यातरी शोमध्ये त्या जेव्हा गेल्या होत्या, तेव्हा त्यांनी खूप खूप छान सांगितलं होतं, की आजकल के बच्चों को सब कुछ करना होता है. हं. कि ये भी करना है, वो भी करना है, स्टेज पे भी गाना है, रिकॉर्डिंग भी गाना है, अच्छा दिखना भी है, सब करें. त्या म्हणल्या सब करो लेकिन सुबह का रियाज मत छोड़ो. हं. की काहीही करा पण सकाळी उठल्यानंतर नींद बहुत प्यारी होती है.
असं त्या म्हणल्या होत्या की नींद सबको बहुत प्यारी होती है लेकिन थोड़ी सी नींद की कुर्बानी देनी पड़ती है अगर रियाज करना है अगर सुर को पकडना है तर ते मला खूप घट्ट धरून ठेवलं मी की काहीही झालं तरी सकाळी उठल्या उठल्या पहिले तानपुरा लागला पाहिजे आणि आता म्हणजे काय म्हणतात त्याला मी एवढं म्हणेन की करिअर हा खूप नंतरची गोष्ट आहे. हो. आधी रियाज म्हणजे तुम्ही गाणं का करता? हं. मला आशाताईंकडनं हे कुठेतरी मी शिकतेय की त्यांनी गाणं करिअरसाठी केलं नाही. त्यांनी साधना आहे गाणं ती. केलं आणि करिअर आपोआप झालं. खरंय. इतकं स्ट्रॉंगली त्यांनी गाणं केलं. त्यामुळे गाण्यासाठी गाणं करणाऱ्या गायिका आशाताई. खूप सुंदर केतकी. जाता जाता एक त्यांचं मराठीतलं कुठलंही तुझं आवडतं गाणं त्यांना आदरांजली म्हणून. नक्की. अं, आणि मज हरपून बसले ग मी मज हरपून बसले ग सखी मी मज हरपून बसले ग मी मज हरपून बसले ग मी मज हरपून आ, 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 मी मज हरपून. खूप छान केतकी. खूप थँक्यू तू आज इथे आलीस आणि तुझ्या भावना व्यक्त केल्यास त्यासाठी. धन्यवाद. पुन्हा एकदा आशाताईंना आदरांजली आणि श्रद्धांजली मनापासून मी देते. यू विल मिस हर. सो थँक्यू सो नक्कीच. मच. आणि सगळ्यांना सुद्धा मी या निमित्ताने हे म्हणेन की आशाताईंची गाणी आजन्म ऐकत राहा. खूप काही शिकायला मिळतं. नक्कीच. थँक्यू केतकी.